विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। स्पोर्ट्स फाउंडेशन व व्हॉलीबॉल अकॅडमी यांच्या वतीने माननीय नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांचा सत्कार। हरिभाई देवकरण प्रशाला या ठिकाणी सकाळ व दुपार सत्रात 40 मुले व मुली व्हॉलीबॉलचा सराव करतात, परंतु गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून कोरोना काळात मैदानावर वाढलेले झाडे झुडपे गवत काढण्यासाठी मॅडम यांना फोन केला होता। त्यावेळेस फुलारे मॅडम यांनी तात्काळ जेसीबी व रोलर उपलब्ध करून मैदान स्वच्छ करून खेळाडूंची गैरसोय दूर केली। या प्रसंगी माननीय नगरसेविका फुलारे मॅडम यांचा सत्कार आंतरराष्ट्रीय खेळाडू कमला राव व अकॅडमीचे राष्ट्रीय खेळाडू व मार्गदर्शक अनिल गिराम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळेस फुलारे मॅडम यांनी या सरावातून निवडाला गेलेले संघ पंढरपूर या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धा ह्या वरिष्ठ गट मुले व मुलींच्या संघास शुभेच्छा दिल्या व खेळाडूंच्या अडचणी खेळाडूंचे प्रश्न विशेष करून मुलींच्या समस्या मैदान व्यवस्था या बाबतीत विचारणा केली। तसेच सोलापूर शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान तयार करण्याचा मानस खेळाडू मुलींसाठी हॉस्टेल स्पर्धा भरवण्याची नियोजन स्पोर्ट्स संकुल तयार करण्याचा विचार व्यक्त केला। माझ्या सोलापूरचे नाव देशात खेळाडूंनी गाजवले पाहिजे, मी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेन असे मत व्यक्त केले। यावेळी प्राध्यापक प्रमोद चुंगे, प्रकाश कंपली व खेळाडू उपस्थित होते। आपल्या भागातील प्रश्न असतील, सोलापूर शहरामध्ये जे ज्वलंत प्रश्न असतील ते आपण सभागृहामध्ये मांडतात, ते आम्ही न्यूजपेपरमधनं वाचतो, पाहतो, ऐकतो। अशाच प्रकारचं कार्य करत जर आपण सोलापूर शहराचा जर विकास केला, नक्कीच आपलं नाव लौकिक त्या ठिकाणी होईल। इथं येऊन आपला वेळात वेळ तुम्ही त्या ठिकाणी दिलात त्याबद्दल स्प्रो फाउंडेशन यांच्या वतीनं मी तुमचे आभार मानतो आणि वेळच्या वेळी असंच आमच्या मैदानाला सदिच्छा भेट देत चला आणि असंच सहकार्य असावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो। स्पर्धेसाठी आपण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला आहात आणि त्याचबरोबर आपल्या भागातीलच एक चालणारी अकॅडमी कशा पद्धतीची आहे हे देखील पाहण्यासाठी सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ह्या मॅडमचं आपल्यासाठी प्रयत्न असणार आहेतच। सोलापूर जिल्ह्याचं आपण नाव लौकिक करणार आहात, यामध्ये कुठल्याही प्रकारची आशा त्या ठिकाणी बाळगण्यास हरकत नाही। असंच तुम्ही त्या ठिकाणी येऊन तर मॅडमला इथं पुनश्च एक बार त्या ठिकाणी स्वागत करून मी गिराम सरांना विनंती करतो की त्यांचं प्रास्ताविक आपण करा। मॅडमचं लौकिक खूप या भागामध्ये खूप सोलापूरमध्ये प्रतिष्ठित आहे। कुठलेही काम असू द्या, त्यांच्याकडे आपण मदतीसाठी हाक मारली ताबडतोब ते एका पायावर आपली मदत करायला तयार असतात। याचा अनुभव आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने आला। मध्ये आम्हाला थोडीशी अडचण होती, पावसामुळे इथे गवत वाढलेलं होतं। त्या गवतासाठी आमची प्रॅक्टिस कमी पडायची, मुलांना खेळायला येत नव्हतं। त्यात काटे असल्यामुळे बरेचसे बॉल आमचे पंक्चर होत होते आणि आम्हाला जाणवलं की हे धडाडीच्या आणि कर्तव्यदक्ष नगरसेविका या आहेत आणि त्यांना भेटून आपण मदत मागूया। त्याप्रमाणे आम्ही सर्व मुलं त्यांच्याकडे गेलो, घरी भेटलो आणि त्यांनी ताबडतोब आम्हाला मदतीची एक आणि ताबडतोब फोन लावून आम्हाला जेसीबी आणि रोलरची अत्यंत गरजेची गोष्ट साध्य करून दिली आणि आज आपण पाहता या दोन्ही कोर्टवर मुलं आणि मुली चांगल्या पद्धतीनं सराव करत आहे आणि ही मुलं भावी काळात आपलं सोलापूरचं नाव हे चांगल्या प्रकारे चांगली खेळून नाव लौकिक करतीलच आणि यामध्ये आपला सुद्धा सिंहाचा वाटा असणार आहे मॅडम आणि अशीच अपेक्षा आम्ही तुमच्याकडून पाहतोय आणि कराल याची शाश्वती आम्हाला आहे।
धन्यवाद. युवक आणि युवकी त्या पद्धतीने त्याला चांगल्या पद्धतीने मी स्पोर्ट्स शिकवण्याचा जो उपक्रम हाती घेतलेला आहे ते खूप चांगल्या पद्धतीचे आहेत. कारण की आणि ग्रॅम सर या आमच्या घरापाशी आलेले होते की त्यावेळेस काही विद्यार्थ्यांना घेऊन जाणे. कारण की ह्या ठिकाणी खूप मोठ्या समस्या होत्या, अडचणी होत्या की पावसामुळे झाडे झुडपे झाल्यामुळे ह्या ठिकाणचा परिसर अक्षरशः बेकार झालेला होता आणि मुलांना खेळता येत नव्हतं. कारण मला त्यांनी सांगितले, मॅडम तुम्ही छोटीशी मदत करा आम्हाला. मी मला मदत काय करायची, कारण आपल्या जे मुलं त्या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये खेळण्यासाठी आपण प्राधान्य द्यायला पहिला मुलांना. त्यामुळे आम्ही हे तात्काळीने लगेच सांगून झाले, आमचे झोडं वगैरे सांगून झाले हे लगेच आपण जेसीपीने गवत वगैरे चांगल्या पद्धतीने काढून रोलिंग वगैरे फिरून तुमच्या मुलांसाठी आम्ही स्पोर्ट खेळण्यासाठी चांगल्या पद्धतीने ग्राउंड करून दिलं. आणि ह्याच्या पलीकडे सुद्धा तुम्हाला अजून कुठल्याही आमच्या मदत लागली तुम्हाला विद्यार्थ्यांना तर तुम्ही आम्हाला सांगा. कारण की आपलं सोलापुराचं नाव आपल्या मोठ्या भारतामध्ये यावं असं मला वाटतं. कारण की तुम्ही आता पंढरपूरला जाणार आहे स्पोर्ट्स खेळण्यामध्ये आणि त्यामध्ये तुम्ही सगळे मुलं जिंकाल, मला खूप मोठी अपेक्षा वाटते. आणि ज्या तुम्हाला चांगले शिकवण देणारे सर तुमच्यासोबत आहेत सगळे स्पोर्टचे अधिकारी आणि त्यांचेसुद्धा खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते की तुम्ही चांगल्या पद्धतीने मुलांना शिकवायचं काम करता. आणि आपण आवर्जून उपस्थित राहतात आणि त्याचबरोबर जे काही आपल्या परीनं जेवढं सहकार्य असेल ते करण्याचा प्रयत्न करतात. असंच आपलं सहकार्य असावं अशी मी मॅडमना विनंती करतो आणि शुभेच्छापर 2 शब्द व्यक्त करावं असं मी मॅडमना विनंती करतो. आज आपण या ठिकाणी आपण बघतो की स्पोर्टचे जे शिक्षक आहेत आणि नॅशनल चॅनलच्या माध्यमातून जे तुम्ही स्पोर्ट चालवता चांगल्या पद्धतीने जे आपल्या ठिकाणी जे आपल्या सोलापूर शहरामध्ये युवक आणि युवकी या पद्धतीने त्याला चांगल्या पद्धतीने मी स्पोर्ट शिकवण्याचा जो उपक्रम हाती घेतलेला आहे ते खूप चांगल्या पद्धतीने आहेत. कारण की ग्रॅम सर या आमच्या घरापाशी आलेले होते की त्यावेळेस काही विद्यार्थ्यांना घेऊन जाणे. कारण की ह्या ठिकाणी खूप मोठ्या समस्याच्या अडचणी होत्या की पावसामुळे झाडे झुडपे झाल्यामुळे ह्या ठिकाणचा परिसर अक्षरशः बेकार झालेला होता आणि मुलांना खेळता येत नव्हतं. कारण मला त्यांनी सांगितले, मॅडम तुम्ही छोटीशी मदत करा आम्हाला. मला मदत काय करायची, कारण आपल्या जे मुलं त्या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये खेळण्यासाठी आपण प्राधान्य द्यायला पहिला मुलांना. त्यामुळे आम्ही हे तात्काळीने लगेच सांगून झाले, आमचे झोडं वगैरे सांगून त्याने हे लगेच आपण जेसीपीने गवत वगैरे चांगल्या पद्धतीने काढून रोलिंग वगैरे फिरून तुमच्या मुलांसाठी आम्ही स्पोर्ट खेळण्यासाठी चांगल्या पद्धतीने ग्राउंड करून दिलं. आणि ह्याच्या पलीकडे सुद्धा तुम्हाला अजून कुठल्याही आमच्या मदत लागली तुम्हाला विद्यार्थ्यांना तुम्ही आम्हाला सांगा. कारण की आपलं सोलापुराचं नाव आपल्या मोठ्या मला वाटतं तुम्ही आता पंढरपूरला जाणार आहे स्पोर्ट्स खेळण्यामध्ये आणि त्यामध्ये तुम्ही सगळे मुलं जिंकाल, मला खूप मोठी अपेक्षा वाटते. आणि ज्या तुम्हाला चांगले शिकवण देणारे सर तुमच्यासोबत आहेत सगळे स्पोर्टचे अधिकारी आणि त्यांचेसुद्धा खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते की तुम्ही चांगल्या पद्धतीने मुलांना शिकवायचं काम करता. आणि आपण पलीकडच्या साईडमध्ये पण बघितलं की होम मैदानच्या भागामध्ये ते किती बेकार पडीक जागा होती. त्या ठिकाणी सुद्धा काही विद्यार्थी माझ्यापाशी आलेले होते की आम्हाला स्केटिंग चालवायचं नॅशनल चॅनलमध्ये. आपण 3 महिने झाले त्या ठिकाणी राऊंड करून दिलेलं आहे रोड असणार का त्या भागामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने स्केटिंग चालायला बघते. जिथं आपली सहकार्य लागेल जे मदत लागेल तुम्ही आम्हाला सांगत जावा, मी करायला तयार आहे. आणि आज ह्या ठिकाणी तुम्ही माझ्या एवढं सत्कार धन्यवाद मॅडमनी. जरा बोलू जर समस्या असतील तर तुम्ही त्या ठिकाणी मॅडमना सांगितल्या तरी त्या ठिकाणी दो शब्द बोल काय बोलणं. अडचणी येतात ए उठ रे मॅडम आपल्यात आहेत काय बोलायला. भागातील नगरसेविका आदरणीय श्रीदेवी फुलारे मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी स्पोर्ट्स फाउंडेशन व व्हॉलीबॉल अकॅडमीच्या वतीनं प्रथमतः मॅडमचं मी सहर्ष स्वागत करतो. गेले 2 वर्षापासून सरांच्या अतोनात प्रयत्नातून या अकॅडमीचा उगम झाला आणि कुठलीही पार्श्वभूमी नसताना सोलापूर शहरामध्ये एकमेव चालणारी व्हॉलीबॉलची ही अकॅडमी आहे. या अकॅडमीला आपण कुठल्याही प्रकारचं प्रोत्साहन नसताना कुठल्याही प्रकारची ओळख नसताना आपण अतिशय मोलाचे सहकार्य करतात. त्याचबरोबर
आपण या भागातील अतिशय कर्तव्यदक्ष नगरसेविका म्हणून त्या ठिकाणी गणले जाता. सोलापूर शहराचे प्रश्न असतील, आपल्या भागातील प्रश्न असतील, अतिशय हिरारीने आपण मांडून अशाच प्रकारचं एक व्हॉलीबॉल संकुल देखील आपण उभा करण्याच्या प्रयत्नात असणार आहात भावी काळामध्ये. त्याचबरोबर इथं तुम्ही आलात त्याबद्दल मी गिराम सरांना व कमलाराव मॅडमना विनंती करतो की मॅडमचा सत्कार करावा. मॅडमचं लौकिक खूप या भागामध्ये खूप सोलापूरमध्ये प्रतिष्ठित आहे. कुठलेही काम असू द्या, त्यांच्याकडे आपण मदतीसाठी हाक मारली ताबडतोब ते एका पायावर आपली मदत करायला तयार असतात. ह्याचा अनुभव आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने आला. मध्ये आम्हाला थोडीशी अडचण होती, पावसामुळे इथे गवत वाढलेलं होतं. त्या गवतासाठी आमची प्रॅक्टिस कमी पडायची, मुलांना खेळायला येत नव्हतं. त्यात काटे असल्यामुळे बरेचसे बॉल आमचे पंक्चर होत होते आणि आम्हाला जाणवलं की ते धडाडीच्या आणि कर्तव्यदक्ष नगरसेविका या आहेत आणि त्यांना भेटून आपण मदत मागूयात. त्याप्रमाणे आम्ही सर्व मुलं त्यांच्याकडे गेलो, घरी भेटलो आणि त्यांनी ताबडतोब आम्हाला मदतीची एक हाक दिली आणि ताबडतोब फोन लावून आम्हाला JCP आणि रोलरची अत्यंत गरजेची गोष्ट साध्य करून दिली. आणि आज आपण पाहता या दोन्ही कोर्टवर मुलं आणि मुली चांगल्या पद्धतीनं सराव करत आहेत आणि ही मुलं भावी काळात आपलं सोलापूरचं नाव हे चांगल्या प्रकारे चांगली खेळून नाव लौकिक करतीलच आणि यामध्ये आपला सुद्धा सिंहाचा वाटा असणार आहे मॅडम. आणि अशीच अपेक्षा आम्ही तुमच्याकडून पाहतोय आणि कराल. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.